नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर. आता 21 जून रोजी होणार परीक्षा. पेपर फुटीमुळे 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द. नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीएवर संशयाची सुई. एनटीए मधून प्रश्नपत्रिका मिळाल्याचा सीबीआयला संशय. सीबीआयकडून एनटीएतील दोषी अधिकाऱ्यांचा शोध सुरू. नीट पेपर फुटी प्रकरणी मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवलं जात असल्याचा आरोपीचा गंभीर आरोप. केवळ लहान माशांवर कारवाई होत असल्याचा आरोपीचा दावा. उत्तर प्रदेशामध्ये नीट परीक्षार्थ्याची आत्महत्या. गळफास लावून संपवलं जीवन. परीक्षा रद्द झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल. राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर दावा करता येणार नाही. स्पर्धा परीक्षांबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. सर्वांना समान संधीसाठी निकषात बदल. देशामध्ये पेट्रोल डिझेल दराचा भडका. देशभरामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ. केंद्र सरकारचा निर्णय. देशात महागाईचा महास्फोट. एप्रिलमध्ये घाऊक महागाई 8.30%वर. 42 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची 20 मे रोजी मुंबईमध्ये बैठक. शरद पवारांनी बोलावली बैठक. बैठकीमध्ये पक्षाची पुढची रणनीती ठरवली जाणार. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच फेरबदल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात फेरबदल आणि विस्ताराची शक्यता. नवीन चेहऱ्यांना संधी, काहींना डच्चू मिळणार. सूत्रांची माहिती. नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एसआयटी लवकरच आरोपपत्र दाखल करणार. 9 गुन्ह्यांचा तपास अंतिम टप्प्यामध्ये असल्याची सूत्रांची माहिती. तर आरोपींच्या जामीन अर्जावर आज फैसला. संशयाचं भूत ठरलं जीवघेणं. पतीनं पत्नीसमोरच कथित प्रियकराचा गळा चिरला. मुंबईच्या गोरेगावमधील धक्कादायक घटना. आरोपी भीमराज शर्माला 3 तासांमध्ये बेड्या. पालघरमध्ये चांदी वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात. वाहनामध्ये 600 किलो चांदीच्या विटा. चांदीच्या विटांची किंमत 17,66,00,000च्या घरात. उकाड्यानं हैराण देशवासियांसाठी आनंदाची बातमी. पुढील काही तासात मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज. अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती.